मंडळी, विचार करा, तुम्ही तुमच्या घरी आहात आणि तुम्ही तुमच्या आई वडिलांना जेवणासाठी मटण मागितलं आणि तुम्ही जेवायला मटण मागितलं म्हणून तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला बेदम मारहाण केली, तुम्हाला खूप जास्त मारलं आणि त्या मारहाणीत तुमचा मृत्यू झाला. ऐकून कसा धक्का बसला ना? पण असं घडलंय. चला तर जाणून घेऊ नेमकं हे कुठं घडलं आणि ही घटना काय आहे. नमस्कार, मी युवराज चव्हाण, तुम्ही पाहताय देवगिरी मराठी. मंडळी, ही घटना घडली आहे पुण्याच्या वारजे भागात, जे माळवाडी परिसर आहे आणि या परिसरात जो रामनगर नावाचा भाग आहे, या भागात 24 ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली. आता ही घटना कोणासोबत घडली तर ही घटना महेश भागवत गायकवाड, जो 30 वर्षांचा आहे, हा व्यक्ती, हा मुलगा दारू पिऊन घरी आला होता आणि घरी आल्यानंतर त्याने त्याच्या आईला मला जेवायला मटण दे अशी मागणी केली. आता श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यात आम्ही घरी मांसाहार करत नाही, शिजवत नाही, मटण बनवत नाही असं त्याच्या आईने त्या महेश भागवत गायकवाडला सांगितलं. पण दारूच्या नशेत असल्यामुळे त्याला काही ही गोष्ट पटली नाही आणि त्याने त्याच्या आईकडे जबरदस्तीने मला मटण पाहिजेच असा हट्ट धरायला सुरुवात केली आणि त्यातनंच त्यांची किरकिर सुरू झाली. आता ही किरकिर, हे भांडण थांबवण्यासाठी आणि त्याला समजून सांगण्यासाठी त्या महेशचे जे वडील आहेत, भागवत सूर्यभान गायकवाड, त्यांचं वय आहे 64 वर्ष, हे तिथे आले आणि तिथे आल्यानंतर ते त्याच्या मुलाला समजून सांगू लागले की आपला श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यात आपण घरात मटण बनवत नाही, मांस मच्छी करत नाही, तर तू हे काही मागू नको. पण तो दारूच्या नशेत होता आणि त्याने काही ऐकलं नाही आणि त्यातनंच त्याच्या वडिलांची त्याची शाब्दिक चकमक, शाब्दिक भांडण सुरू झालं. आता हे भांडण एवढं टोकाचं गेलं की त्या रागाच्या भरात त्याचे जे वडील आहेत, भागवत सूर्यभान गायकवाड, यांनी त्यांच्या सख्ख्या स्वतःच्या मुलाला महेश गायकवाडला मारायला सुरुवात केली. त्यांनी त्याला इतकं डेंजर, इतकं भयानक मारलं की त्या मारामारीत त्याच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या डोक्यावर मोठमोठ्या जखमा झाल्या, त्याचा रक्तस्राव सुरू झाला आणि या भयानक मारामारीत या महेश गायकवाडचा मृत्यू झाला. आता यानंतर सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे मृत्यू झाल्यानंतर त्याचं रक्त त्या फरशीवर सांडलं होतं. आता ही सगळी घटना त्या महेशची जी आई आहे, पार्वती भागवत गायकवाड, आणि त्यांचं वय आहे 60 वर्ष, ही सगळी घटना या पार्वती गायकवाडांनी डोळ्यांनी पाहिली. आता ही घटना घडल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात ही तक्रार न करता स्वतःच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी त्यांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या सख्ख्या मुलाचे जे रक्ताचे डाग त्या फरशीवर सांडले होते ते त्यांनी सगळे पुसून टाकले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण या सगळ्या घटनेमध्ये त्या महेशचा जो मोठा भाऊ होता, जो पेंटिंगचं काम करतो, त्याला काही मात्र हे पचलं नाही आणि त्यांनी लगेच वारजे भागातील माळवाडी परिसरातील जे पोलीस ठाणं आहे, या पोलीस ठाण्यात जाऊन ही सगळी घटना पोलिसांना सांगितली आणि त्यांच्या आई वडिलांविरुद्ध गुन्हा नोंदवला. पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली आणि पोलिसांनी या आई वडिलांना अटक केली आहे. आता पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की हा जो महेश गायकवाड आहे, हा व्यसनाधीर होता, याला दारूचं प्रचंड व्यसन होतं. आजपासून 10 वर्षापूर्वी त्याचं लग्न देखील झालं होतं आणि त्याला 2 मुले देखील होती. पण दारूच्या नशेत कायम व्यसन असल्यामुळे आणि कसलीच नोकरी करणार नाही, कसलाच कामधंदा करत नसल्यामुळे त्याच्या पत्नीनेही त्याला सोडलं होतं आणि त्याचा घटस्फोटही झाला होता. आणि मग दारूच्या नशेत परत तो 24 ऑगस्टच्या रात्री घरी आला. त्याने मटण मागितलं. श्रावण महिना असल्या कारणाने त्याच्या आई वडिलांनी त्याला ते बनवण्यास नकार दिला. त्यांचे भांडण झाले आणि या भांडणात, या मारामारीत या महेशचा मृत्यू झाला. आता या घटनेमुळे पुन्हा एकदा माळवाडी परिसरात सगळीकडे थोडंसं भीतीचं वातावरण तयार झालंय. तर मंडळी, विचार करा, जर हा महेश दारूच्या नशेत नसता तर त्याने घरी येऊन मटण मागितलंच नसतं आणि त्याच्या वडिलांसोबत त्याचं भांडण झालंच नसतं आणि त्याची मारामारीत त्याचा मृत्यू नसता झाला. आणि त्या पलीकडे जर त्याला दारूचं व्यसन नसतं तर तो कुठल्या तरी कामधंद्याला लागला असता, कुठल्या तरी नोकरीला लागला असता आणि त्यांनी त्याचा संसार वाचला असता, त्याची मुले आणि त्याची बायको त्याच्यापासून दूर गेली नसती, त्याचा घटस्फोट नसता झाला. म्हणून दारूचं व्यसन आणि कुठलंही व्यसन हे तुमचं नुकसानच करतं. म्हणून कृपया आमच्याकडून तुम्हाला सगळ्यांना विनंती की कुठल्याही व्यसनाच्या नादी लागू नका, स्वतःला त्यापासून वाचवा. आणि दुसरी अशी विनंती की जर त्या भांडणात जर त्या वडिलांना राग आलाच नसता तर रागाच्या भरात त्यांनी त्यांच्या मुलाला मारलंच नसतं आणि त्याचा मृत्यू नसता झाला. म्हणून मित्रांनो,
मंडळी, कितीही मोठी समस्या असू द्या आणि कितीही मोठं भांडण असू द्या, तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. कारण रागावरचं नियंत्रण सुटल्यानंतर आपण रागाच्या भरात काय करतो हे आपल्याला कळत नाही. पण जेव्हा ती घटना होते आणि त्यातनं एखादी मोठी हानी होते, त्यानंतर आपल्याला पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काहीही उरत नाही. म्हणून कृपया रागावर नियंत्रण ठेवा. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचं देवगिरी मराठी पाहत राहा.